श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की आयुष्याच्या महाभारतात पांडवांसारखं लढता आलं पाहिजे. आयुष्याच्या महाभारतात पांडवांसारखं लढता आलं पाहिजे. शेवटच्या क्षणी अभिमन्यूसारखं मरता आलं पाहिजे. शेवटच्या क्षणी अभिमन्यूसारखं मरता आलं पाहिजे. अनेक संकट असतानाही श्रीकृष्णासारखं प्रसन्न हसता आलं पाहिजे. अनेक संकट असतानाही श्रीकृष्णासारखं प्रसन्न हसता आलं पाहिजे. आणि प्रभू रामचंद्रांसारखं कशाचाही मोह न धरता क्षणात सर्व काही त्यागता आलं पाहिजे. आणि प्रभू रामचंद्रांसारखं कशाचाही मोह न धरता क्षणात सर्व गोष्टी त्यागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की समोर आलेल्या अडथळ्यांना धीराने सामोरे जाता आलं पाहिजे. समोर आलेल्या अडथळ्यांना धीराने सामोरे जाता आलं पाहिजे. मनात प्रश्नाचं वादळ सुरू असतानाही बाहेरून शांत दिसता आलं पाहिजे. मनात प्रश्नाचं वादळ सुरू असतानाही बाहेरून आपण शांत दिसता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चालताना आयुष्याच्या वळणावर प्रत्येक वेळी अपयश येत असल्यावरही जिद्दीने पुढं जाता आलं पाहिजे. नियती अतोनात दुःख देत असतानाही मनसोक्त हसता आलं पाहिजे. नियती अतोनात दुःख देत असतानाही मनसोक्त आपल्याला हसता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आजूबाजूला काटेरी कुंपण असतानाही आपल्या मनात नेहमी बगीचा फुलला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काटेरी कुंपण असतानाही आपल्या मनात नेहमी फुलांचा बगीचा फुलला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणी कितीही त्रास दिला तरी आयुष्यामध्ये आपल्याला मात्र त्याला गुलाबाची फुलंच देता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये कोणी कितीही त्रास दिला तरी आपल्याला मात्र समोरच्या व्यक्तीला गुलाबाची फुलंच देता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.